हॅलो एव्हरीवन, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं राजश्री ऑल इन वन चॅनलमध्ये। आज आपण आपल्या या रेसिपीमध्ये बनवणार आहोत मसाला भरून अगदी खमंग अशी कारल्याची भाजी। अशा प्रकारची भाजी जर तुम्ही बनवून बघितली तर जे कारल्याची भाजी खात नाही तेही अगदी आवडीने खातील। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 4 कारले घेतलेले आहे। सर्वात अगोदर आपण ते स्वच्छ असे धुवून घेऊया। हे बघा, इथे मी हे स्वच्छ असे धुवून घेतलेले आहे। आता यानंतर आपण ते कट करणार आहोत। हे बघा, व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सर्वात अगोदर कारल्याचा शेंड्याकडचा भाग आपण कट करून घेतलेला आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे त्यामध्ये चाकूने आपल्याला गोल गोल फिरवत त्यामधील सर्व बिया काढून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर हलकासा कट देऊन आपल्याला हे कारले चिरून घ्यायचे आहे। एकाच साइडने आपल्याला हे चिरून घ्यायचे आहे, जेणेकरून आपल्याला त्यामध्ये मसाला अगदी व्यवस्थित असा भरता येईल। आता इथे मी हे सर्व कारले या पद्धतीने कट करून घेणार आहे। यानंतर इथे मी 2 चमचे मीठ घेतलेले आहे। त्यामध्ये आपण थोडीशी हळद मिक्स करून घेऊया आणि हे मीठ आणि हळदीचे मिश्रण कारल्याच्या आतील साईडला सर्वत्र चोळून घेऊया। अशा प्रकारे मीठ लावल्यामुळे कारले खाताना चवदार लागतात। आता यानंतर हे बघा, इथे मी कढईमध्ये पाणी गरम करण्यास ठेवले होते। पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे। आता यामध्ये आपण अर्धा लिंबाचा रस टाकून घेऊया। आता या उकळत्या पाण्यामध्ये आपण मीठ आणि हळद लावलेले कारले शिजण्यासाठी टाकून घेऊया। मीडियम फ्लेमवर आता आपल्याला हे झाकण ठेवून छान असे शिजवून घ्यायचे आहे। कारले आपले शिजत आहे तोपर्यंत त्यामध्ये भरण्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया। हे बघा, इथे मी सुके किसलेले खोबरे घेतलेले आहे आणि तेल न टाकताच असेच आपल्याला ते गरम तव्यावर भाजून घ्यायचे आहे। यानंतर जेवढा खोबऱ्याचा किस आपण वापरलेला आहे त्याच वाटीने आपल्याला शेंगदाणेही मोजून घ्यायचे आहे आणि तेही आपण या तव्यावर भाजून घेऊया। समप्रमाणात आपल्याला खोबरे आणि शेंगदाणे वापरायचे आहे। इथे मी 1 चमचा पांढरे तीळही यामध्ये टाकून घेतलेले आहे। आता हे सर्व छान असे आपण भाजून घेतलेले आहे। आता आपण हे थंड करून घेऊया। थंड झाल्यानंतर आपण आता हे मिक्सरला वाटून घेणार आहोत। मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे सर्व काढून घेतलेले आहे। आता यानंतर बाकीचेही मसाले आपण यामध्येच ॲड करूया। इथे मी 1 चमचा लाल मिरची पावडर, धने पावडर, थोडीशी हळद आणि काही लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर आणि चवीनुसार यामध्ये मी मीठ टाकून घेतलेले आहे। मसाल्याच्या अंदाजानुसारच आपल्याला यामध्ये मीठ टाकून घ्यायचे आहे आणि अगदी बारीक असे आपल्याला याचे मिश्रण तयार करून घ्यायचे आहे। हे बघा, इथे आपला हा मसाला आता तयार झालेला आहे। आता आपले कारले शिजलेले आहे की नाही तेही आपण चेक करून बघूया। हे बघा, चाकूच्या साहाय्याने इथे मी हे कारले चेक करून बघितले। आपले हे कारले छान असे इथे शिजलेले आहे। आता आपण ते काढून घेऊया। अशा प्रकारे मीठ लावून जर तुम्ही हे कारले शिजवले तर अगदी कमी वेळामध्ये ते छान असे शिजतात। आता थंड झाल्यानंतर यामध्ये आता आपण हा मसाला भरून घेऊया। तुम्हाला हवा तेवढा मसाला तुम्ही यामध्ये भरून घेऊ शकता। इथे मी हा मसाला यामध्ये भरून घेतलेला आहे आणि त्याची कट केलेली साईडही छान अशी प्रेस करून घेतलेली आहे। आता यानंतर तव्यावरच आपण हे कारले फ्राय करून घेणार आहोत। गरम तव्यावर इथे मी 2 पळ्या तेल टाकून घेतलेले आहे। आता यामध्ये आपण जिरे आणि मोहरी टाकलेली आहे। जिरे आणि मोहरी ही ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तरच तुम्ही यामध्ये वापरू शकता। आता यानंतर आपण हे कारले या तेलामध्ये छान असे फ्राय करून घेऊया। तेल हे सर्व बाजूनी आपल्याला या कारल्याला या पद्धतीने लावून घ्यायचे आहे आणि त्यानंतर झाकण ठेवून मीडियम फ्लेमवर आपल्याला हे छान असे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे।
हे बघा, इथे आपले एका साईडनी हे कारले छान असे खरपूस असे भाजले गेले आहे, तेलामध्ये फ्राय झालेले आहे। आता यानंतर दुसऱ्या साईडनीही आपण अशाच प्रकारे झाकण ठेवून भाजून घेऊया। दोन्हीही साईडनी आपण हे छान असे तव्यावर क्रिस्पी असे फ्राय करून घेतलेले आहे आणि हे तेल सर्व या मसाल्यामध्येही छान असे मुरलेले आहे। इथे आता आपले हे मसाल्याचे चवदार खमंग असे कारले तयार झालेले आहे। कारल्याची भाजी हे अनेक प्रकारे तुम्ही बनवू शकता। याआधीही आपल्या या चॅनलवर मी कारल्याच्या भाजीची रेसिपी अपलोड केलेली आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तेथे तुम्ही ती पाहू शकता। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हो, माझा हा व्हिडिओ अगदी संपूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका खमंग, चमचमीत आणि स्वादिष्ट अशा रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी रहा।